नमस्कार. शासनच्या यूट्यूब चॅनलचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे सरकारी कर्मचारी संदर्भात आताची मोठी ब्रेकिंग न्यूज. त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहण्याला सुरू करूया. महागाई भत्ता वाढीनंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या खालील नमूद भत्त्यामध्ये चक्क दुप्पट पटीने वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्र वित्त मंत्रालयाकडून दिनांक 15/9/22 रोजीच्या सूचनांमध्ये सुधारणा करून परिपत्रक जारी करण्यात आले आहे. सदरचा निर्णय हा केंद्र शासन सेवेतील दिव्यांग कर्मचाऱ्यांकरता घेण्यात आला आहे. दिव्यांग श्रेणी अंतर्गत कर्मचाऱ्यांना परिवहन भत्त्यामध्ये चक्क दुप्पट वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परिवहन भत्ता वाढ. केंद्र शासन सेवेत दिव्यांग व्यक्तीचे हक्क व अपंग व्यक्तीचे सक्षमीकरण विभाग अंतर्गत परिभाषित करण्यात आलेले कर्मचारी सदर परिवहन भत्ता वाढीच्या सुविधाकरिता पात्र असणार आहे. त्यामध्ये सेरेब्रल पाल्सी, कुष्ठरोग बरा झालेला, लोक मोटर अपंगत्व, बेनेपणा, स्नायूचे अपंगत्व, ॲसिड हल्ल्यात बळी, पाठीचा कण्याचा आजार असणारे तसेच मूक व श्रवण दोष असणारे कर्मचारी, कर्णबधिर, ॲसिसेक्टम डिसऑर्डर, बौद्धिक अपंगत्व, दीर्घकालीन न्यूरोलॉजिकल स्थिती, बहिरेपणासह अनेक अपंगत्व, मल्टिपल स्क्लेरोसिस अशा आजाराने बाधित असणारे कर्मचाऱ्यांना सदर वाढीव परिवहन भत्ता लाभ मिळणार आहे. या निर्णयामुळे केंद्र शासन सेवेतील दिव्यांग कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा प्राप्त झालेला आहे. दिव्यांग कर्मचाऱ्यांना परिवहन भत्ताकरता येणाऱ्या अडचणी लक्षात घेता सदर निर्णय घेण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. धन्यवाद.